बोल काय नाही रे होली आणखीन घाला भाग. मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकणवारी या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात होणार आहे. आज आहे फाग पंचमी आणि या पंचमीपासून शिमगा उत्सवाला सुरुवात होणार आहे. तर आज प्रत्येक ठिकठिकाणी ज्या होळी असतात त्या होळी आणून उभ्या केल्या जाणार आहे आणि त्या होळी पेटवली जाणार आहे आणि अशा प्रकारे फुल उत्साह आणि वातावरणात हा शिमगा उत्सवाला सुरुवात होणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या वाडीची पहिली होळी आणायला. तर होळी आणायला चालू आहे. ही सगळी आमच्या वाडीतली तरुण मंडळी आहे बघा. ही जमली आता सगळे शाळेतून आले आहेत आणि मी आहे आणि पाठीमागे स्वप्नील वाळवे आमचे मित्रमंडळी आहे. तर ही सगळी पोरं आता आम्ही चाललो आहे होळी आणायला. तर होळी बघूया आपल्याला कुठे भेटते आणि पोरांना पसंत पडते का बघूया. आणि जी जशी होळी भेटेल ती भेटली की तोडणार आणि मग ती विशिष्ट ठिकाणी आणून ठेवणार आणि रात्री असणार मग त्या होळीची मिरवणूक आणि ती मिरवणूक पण कशी असणार आहे आणि त्यानंतर पुढे होळी कशा प्रकारे नाचवली जाणार आहे, त्यानंतर होळी कशा प्रकारे उभी करून सजवली जाणार आहे आणि मग त्या होळीला पेटवलं जाणार. तर ही सगळी धमाल आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही चालू होळी शोधायला. बघूया आपल्याला होळी कुठे भेटते. तर चला जाऊया आता होळी शोधूया. भाग झाला एखादा टप टप गेले आमची चढकड पाण्यावर केलं रे होळी. तर मित्रांनो, आमच्या वाडीतली सर्व ही तरुण मुलं आहेत सगळी बघा. छोटी छोटी सगळे हौशी असे कलाकार आहेत. सर्व एकत्र मिळून होळी तोडायला आलो आणि पहिली होळी तोडताना खूप मजा असते कारण मुलं सगळी उत्साहात असतात आणि होळी शोधावी लागते कारण अशी जंगलामध्ये जाऊन शोधावी लागते. आणि इकडे आता बघूया पोरांनी होळी कुठेतरी बघून ठेवलेली आहे. किरणला माहिती आहे होळी कुठे आहे. किरण सांगणार आहे होळी. जर पोरांना ती पसंत पडली तर लगेच तोडणार आम्ही आणि ती होळी तोडून घेऊन जाणार आहे. ही सगळी नवीन पिढी आहे आणि तिकडे जुने जाणते आमचे स्वप्नील वाल्वे पाठवून येत आहेत. तर मित्रांनो, इकडे आता होळी सापडली आहे बघा. इथे होळी आहे, इथे होळी आहे आमची. आता आम्ही तोडणार ही होळी आणि घेऊन जाणार रस्त्यावरती आणि ही पोरं सगळी होळी उचलायला उत्सुक आहेत. तर नमस्कार मंडळी, होळी उचलणार ना सगळे. तर लय उत्साह त्यांच्यात आहे कारण पहिलीच होळी आज. खूप मजा असणार, खूप धमाल असणार आहे. तर कशा प्रकारे आमच्याकडे होळी असते आणि कशा प्रकारे ती वाजत गाजत नाचत मिरवत आणली जाते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर आता होळी तोडण्याचं काम चालू आहे. स्वप्नील वाळवे इकडे होळी. इकडे आपल्याला होळी सापडलेली आहे आणि आता ही होळी व्यवस्थितरित्या तिला जे आवश्यक आहे तेवढ्याच फांद्या घेतल्या जाणार आहे आणि बाकीच्या फांद्या तोडल्या जाणार आहेत. तर आता इकडे स्वप्नील होळी सारखी करण्याचं काम करतोय आणि इकडे बघा वेद खूप एक्साइटेड आहे. वेद फाग घाल अरे होली. तर वेदचा खूप उत्साह आहे आणि इकडे आता ही पोरं बघा काजू पण झालेत आणि इकडे हा काजू खाण्याचं काम चालू आहे बघा. कोकणातलं काजू तयार झालेली आहे. पण नाही रे, याची धामणीचा पाहिजे होता. तर आता इकडे आपल्याला जी होळी सापडली होती ती व्यवस्थितरित्या तोडून घेतलेली आहे. सारखा बुंदा वगैरे केलेला आहे. जे आवश्यक होत्या तेवढ्याच फांद्या ठेवलेल्या आहेत. बाकीच्या सर्व तोडून टाकण्यात आलेल्या आहे आणि आता तिला बंद घेऊन तिचं जे झुडूप आहे ते बांधलं जाणार आहे कारण नाचवताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी जे मागच्या बाजूला जे झुडूप आहे ना
ते आता त्याला बन घेऊन व्यवस्थित बांधलं जाणार आणि मग इथून होळी उचलणार आणि विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. कारण पोरं बघूया कुठं म्हणतात ठेवायची, कारण तिथून मग रात्री मिरवणूक असणार आहे आपली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत अशी मिरवणूक असणार आहे. तर फुल धमाल असणार आहे. आता तिकडे स्वप्नील बन काढतोय होळी बांधायसाठी. टप टप गेलय आमची चणकाई सानावर खेळ रे ढोल. सावकाश सावकाश, गाई नाही पाहिजे, सगळ्यांनी सावकाश यायचं आहे. चला चला पुढे चला. चला मी हे धरतो, शेंडा घेतो. पुढं खड्डा आहे, खड्डा आहे. सावकाश, पायाखाली बघा. नाही तू पुढं चल बाबू. पुढं चालाय जमत नाही. खांदा बदला कोणतरी. सावकाश सावकाश. बोला चंडिका माते की, बोला महालक्ष्मी माते की. गणपती आहे का आता? शिमगा आला. ये गणपती नको आता. शिमगा आहे. आमचे दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. चळ 15 दिवसाचा येतो यो शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. शबास शबास. आमच्या दाराशी हाय शिमगा. अरे हेलवा रे हेलवा आमच्या चंद्याला खांद्यावरून खेळवा रे. मित्रांनो, या ठिकाणी होळी आपल्याला सड्यावरती सापडली आणि तिकडून होळी तोडून आता आम्ही इकडे घेऊन आलो. इथे गोंडबऱ्यांचं घर आहे, तर इथे होळी ठेवलेली आहे. आणि आता रात्री संध्याकाळी 7 वाजता 7-7:30च्या दरम्यान वाडीतील इतर सर्व मंडळी, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळी जेवढी वाडीतली मंडळी आहे ती येणार आहे आणि ही होळी उचलणार. आणि मग इथून मिरवणुकीला सुरुवात होणार आणि तशीच ती मिरवणूक जाणार महालक्ष्मी मंदिराजवळ. महालक्ष्मी मंदिर तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल, तर त्याच्याच बाजूला आपली होळी पेटवण्याची जागा आहे. तर तिथे ही मिरवणूक जाणार आणि मग पुढचा जो कार्यक्रम कसा असणार आहे हे मी तुम्हाला रात्री दाखवतो. तर बाय, चला आता घरी जाऊया. आता आपण आलो महालक्ष्मीच्या मंदिरात. या ठिकाणी महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि आता वाडीतली सर्व मंडळी येणार आहेत, इथे जमणार आहेत, एकत्र होणार आहेत आणि त्यानंतर आपण जाणार आहे होळी आणायला. इकडे बघा तरुण मंडळ आपलं जमा झालेलं आहे. थोड्याच वेळात वाडीतील जी वरिष्ठ मंडळी आहेत ती सर्व आल्यानंतर एकत्रितपणे आम्ही होळी आणायला जाणार आहे. तर आपण जाऊया.
तर मित्रांनो या ठिकाणी आमच्या वाडीच्या होळीची मिरवणूक पाठी चालू आहे आणि हळूहळू मिरवणूक अशी पुढे येणार आहे आणि इकडे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे ही मिरवणूक जाणार आहे. थोड्याच वेळात ही होळी जी आहे जी आमची जागा आहे होळी उभी करण्याची तिथे पोहोचणार आहे.
जाग्यावरती आणि इकडे आता नेम काढायचं काम चालू आहे. दाखवतो तुम्हाला. इकडे सर्वांचे घन विषय चालले म्हणजे एकदम. आणि इकडे अक्षयचा वाढदिवस आहे. अक्षय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी देत नाही आम्हाला. तो म्हणतो सुख अरे उठला की कशा कुठं कशाचा तर मित्रांनो इकडे नेम काढून झालाय आणि आता इकडे होळीला गवत लावून गवताची जी साडी आहे ती नेसवली जाते आणि आता गवत लावून झाल्यानंतर होळी उभी केली जाणार आहे. व्यवस्थितरित्या इकडे आता गवत भरलं जातं शेंड्यामध्ये तुम्ही पाहू शकता.
तर या ठिकाणी होळीला आज पहिल्या होळीला आग लागलेली आहे. झाली की इकडे होळीचा अंगारा घेऊन जाण्याची प्रथा आहे. आता इथे प्रत्येक जण अंगारा घेणार आहे होळीचा. बघा सर्वजण आता अंगारा घेत आहेत देवीचा होळीचा. हात पाडला. तू दादा घेतला ना? नाही घेतलं. घे घे धर. घे तू. घे 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 तर मित्रांनो अशा प्रकारे आज पाकपंचमी होती आणि या ठिकाणी कोकणामध्ये विविध ठिकाणी शिमगोत्सवाला सुरुवात झाली होती आणि आज पहिली होळी या ठिकाणी आमच्या वाडीची संपन्न झालेली आहे. अशीच मजा अजून 10 दिवस पुढे असणार आहे. तर आता आमच्याकडे एक दिवस आड करून नवीन होळी आणली जाते. तर ही अशीच मजा असणार 10 दिवस आणि 10व्या दिवशी शेवटचा होम असणार वाडीचा आणि त्यानंतर असणार आहे गावचा मोठा शिमगा. तोही तुम्हाला मी नक्कीच दाखवणार. तर मित्रांनो एकंदरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी. धन्यवाद. चला माझा पण